हा बघ, माझा नील हा आहे माझा खरा आज्ञाधारक मुलगा. सॉरी नील, मला असं वाटलं होतं की ऐश्वर्या याच्यासाठी अगदी योग्य आहे. मला वाटलं छान होईल यांचा संसार. एकदा सांगितलं त्याला, फक्त एकदा. नकार नाही दिला त्यांनी मला. लगेच ऐश्वर्याशी लग्न केलं. पण त्यानंतर आपल्याला माहिती आहे, मी माझंच चुकलं. आय एम सो सॉरी, माझंच चुकलं. मी ओळखू शकले नाही तिला. पण तिने पुन्हा एकदा एवढं मोठं कारस्थान करून ठेवल्यानंतर मी याला सांगितलं, हिला हिच्या आई वडिलांकडे लंडनला सोडून ये. का नाही विचारलं त्याने. लगेच माझ्या आज्ञेचं पालन केलं. आईचा मान राखला याने. नाहीतर तो सोहम. तिलोत्तमा, अहो तुम्ही कशाला बाहेर येताय? तुम्ही आत जा. तिलोत्तमा, हे बघ, प्लीज पराचा कावळा करू नकोस. अगं तिला खरंच असं वाटलं असेल की मला माहिती आहे म्हणून तिने मला सांगितलं. तिचा दोष नाहीये यामध्ये. खरंच सॉरी बाबा, मला माहित नव्हतं की मला हे सगळं सांगायचं नाहीये ते. सावली, माफी मागायची, नाहीतर ती तुला सोहम सारखं घराबाहेर काढायला वेळ नाही लावणार. मी लाईक माझं. आई थांब. आई हे बघ, तो स्ट्रेस मध्ये असेल म्हणून काहीतरी बोललाय. हे बघ, जास्त विचार करू नकोस. थांब ना, त्याला वेळ दे ना प्लीज. आई ते सोड. हे बघ, सोहम आणि ताराला पश्चाताप झालाय. त्यांना त्यांच्या चुका कळल्यात. एकदा माफ कर त्यांना. हो तिलोत्तमा मॅडम, तारा मॅडमची माफी मागायला पण तयार आहे. तुम्ही फक्त त्या दोघांना या घरात येऊ द्या प्लीज. तुम्ही द्याल ती शिक्षा तारा मॅडम भोगायला तयार आहेत. तीच शिक्षा दिली आहे ना तिला. मी जी शिक्षा दिली आहे तीच शिक्षा ती भोगतीये. आणि म्हणून ती परत या घरात येणार नाही. कधीच नाही. तिलोत्तमा, सावली, माफी मागायची, नाहीतर ती तुला सोहम सारखं घराबाहेर काढायला वेळ नाही लावणार. तिलोत्तमा, तुम्ही बघितलत ना नील कसा बोलला मला आणि निघून गेला. तिलोत्तमा, हे बघ, नील हर्ट झाला म्हणून तो तुला असं बोलला. हर्ट झाला म्हणून बोलला आणि ते ठीक आहे असं तुम्हाला वाटतंय? हा, मला सांगा, अचानक ऐश्वर्याचा पुळका का आलाय हो त्याला? ती जेव्हा आपल्या घरात होती तेव्हा शत्रूची वागणूक द्यायची, नवऱ्यासारखा नाही वागवायची. आणि आता तिची बाजू घेऊन आईला बोलतोय तो. शोभतं त्याला? तिलोत्तमा, हे बघ, मी समजू शकतो की नील तुला उलट बोलला म्हणून तुला त्रास होतोय. पण सारंग आणि सावली ताराबद्दल जे बोलले त्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? तुम्हाला फक्त माझ्याच चुका दिसतात का? इतर कुणाच्याच चुका दिसत नाहीत तुम्हाला? तारा खोटं बोलली, खोटेपणाने वागली म्हणून मी तिला शिक्षा केली, घराबाहेर काढलं, हे नाही दिसत तुम्हाला? मान्यच आहे की ताराची चूक झाली. तिला झालेली शिक्षाही योग्य आहे. मग पण तू एक गोष्ट लक्षात घे की ती या घरची सून आहे. तिच्या मागे आपला मुलगा घर सोडून गेलाय. तुमचा हा दुटप्पीपणा आहे असं नाही वाटत का तुम्हाला? नाही, सांगा ना मला. हे सगळं जेव्हा मी ऐश्वर्याच्या बाबतीत करत होते तेव्हा तुम्ही मला काय म्हणालात? ऐश्वर्याच्या सगळ्या चुका तू पोटात घालतेस, तू तिला डोक्यावर चढवतेस असं म्हणायचं ना तुम्ही. आणि हेच तुम्ही ताराबद्दल आता मला करायला सांगताय. हे शोभतं तुम्हाला? तिलोत्तमा, मी फक्त या घरात शांतता कशी नांदेल याचा प्रयत्न करतो. डोंबलाची शांतता. ऐका, मी केलं ताराला माफ, तिला येऊ दिलं आपल्या घरात, आणि तिने पुन्हा एकदा तसा खोटेपणा केला. आपल्या सगळ्यांचा, आपल्या घराचा तिने विश्वासघात केला. पुन्हा काहीतरी अघटित घडलं तर त्याला जबाबदार कोण? तुम्ही घेणार आहात जबाबदारी? घेणार आहात? सारंग सर, आपण हा विषय काढायलाच नको होता. जाऊ दे आता, सोड. झालं ते घडून गेलंय, जास्त विचार नको करू. पण नील दादा येईल आणि असा काहीतरी बॉम्ब टाकेल हे कोणालाच वाटलं नव्हतं. पण ज्या पद्धतीने तो बोललाय ना, त्यामुळे आई जास्तच भडकली. हो ना. आणि नेमकं तारा मॅडम आणि सोहम भाऊजींनी मला तिलोत्तमा मॅडमशी बोलायला सांगितलं. आपली वेळच चुकली सारंग सर. हे बघ सावली, आई रागाच्या भरात नाही म्हणाली आहे. उद्या राग शांत झाल्यावर कदाचित तिचा निर्णय बदलेल. पण
हळू 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 यायचंय. चला. अरे थांबा 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 काय? थांबा थांबा मी आलेच. आलेच म्हणजे काय कसं झाला प्रवास? कमाल, दर्शन मस्त झालेलं आहे. आणि तिथे जवळच रिसॉर्ट मध्ये बुकिंग केलं होतं ना, 2 दिवस असा निवांत पडून होतो. हो पण तुम्हा सगळ्यांना खूप मिस केलं. हो, मी तर खूपच मिस केलं आईला. पुरे नाही लग्नात दृष्ट. थू थू थू. प्रसाद घेऊन आलात की नाही? हो म्हणजे काय, आत्ता खाणार आहे? हो. आता या घरात तुमच्या या घरात येण्याने आनंद पसरेल. ए बाई, येऊ का परत जाऊ आम्ही? काय रे, काही घडामोडी घडल्यात का? बऱ्याच घडामोडी घडल्यात. हा. नील परत आलाय. भाई घाबरवलंय आणि मला. नील आलाय ना, चल भेटून येतो. हा आलो. सारंग काय झालंय? तू बोलता बोलता मध्येच थांबलास. काही झालंय का? काही प्रॉब्लेम झालाय का घरात? नाही वहिनी, ते दुसरंच काहीतरी बोलत असतील. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही दमून आलायत ना, आता फ्रेश व्हा, आराम करा, मग आपण निवांत बोलू. या. काय एवढं सगळं झालं? कधी आला सालूचा फोन? मगाशी. झालं, सांगत होतं तुम्हाला घाई करू नका, घाई करू नका. ऐकलं नाही माझं. अति घाई संकटात नाही असं झालंय आता. पण बाबा तुम्हीच सांगितलं ना सावली वहिनीशी बोलायला. हो, कारण मला माहिती होतं मी अडवलं असतं तरी तुम्ही माझं ऐकलं नसतं. तुम्हा दोघांचा स्वभाव मी चांगला ओळखतो. पण खरं सांगू का, मनात मलाही वाटत होतं की जो काय निकाल लागायचा ना तो आजच लागू दे. ही सारखी टांगती तलवार घेऊन फिरणं म्हणजे मलाही ते योग्य वाटत नाही. हो, मग आम्हाला पण एक्झॅक्टली तेच वाटलं होतं. आम्ही पण तोच विचार केला होता की सावली मॉमला नीट समजावू शकेल आणि मॉमचा राग थोडा तरी निवळेल म्हणून. पण आता हे सगळं आपल्या संघाशी आलंय. बाबा सावली वहिनीच्या आवाजावरनं तिकडे नेमकं काय झालं असेल ना याचा अंदाज आलाय मला. अरे पण सावली अजून आशा सोडायला तयार नाहीये. शी इज होपफुल. उलट तीच म्हणते की मॉमचा राग थंड झाला ना की पुन्हा एकदा विषय काढूयात म्हणून. त्यांना थोडा वेळ देऊयात, मग त्या बोलतील, काहीतरी मार्ग निघेल यातून. मला ताराचं पटतंय. आता सावलीला ना तिच्या डोक्याने विचार करू दे. तिला सारखं हे करू नका, हे करा असं सांगून प्रेशराईज करायला नको. कारण माणसं ना प्रेशरमध्ये चुकीचा निर्णय घेतात, जेणेकरून गोष्टी अजून बिघडतात. हो बाबा, मलाही पटतंय तुमचं. राजदादाच्या बाबतीतही असंच झालं होतं. म्हणजे राजदादाने खूप मोठ्या चुका केल्या होत्या, पण मॉमने त्याला फायनली माफ केलं. फक्त काही वेळानंतर ताराच्याही बाबतीत तसंच होईल. फक्त थोडा वेळ जाऊ दे असं मला वाटतंय. मॉम ताराला नक्की माफ करेल.